कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु कुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय. विचार सागर तरंग पहिला. ग्रंथ जर सर्वांसमोर असेल तर तो उघडा. ज्याच्याकडे ग्रंथ असेल त्याने तो ग्रंथ समोर घ्या. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. आज आपण विचार सागराच्या पहिल्या तरंगाला सुरुवात करीत आहोत. दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यास वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्रय म्हणतात. ऑडिओ बंद आहे ना सगळ्यांचा? आवाज कोणाचा आहे? अच्छा. हा, दशोपनिषदे आहेत. वेदांचा जो मुख्य भाग आहे तो उपनिषद आहे. मीमांसा, अध्वर्य, कुमारिल भट्ट, त्या कुमारिल भट्टांनी वेदांताचा आणि वेदांत शास्त्र प्रतिपादक असलेल्या उपनिषदांचा अगदी उदो केला आणि निर्णयपर त्यांनी अर्थ सांगून दिला की हा वेदाचा अंतिम असा जो भाग आहे, जो तत्वज्ञानाचा वेदाचा भाग आहे, तो वेदाचा भाग मुख्य असा आहे अथवा वेदाचा शिरोभाग अशा स्वरूपाचा हा आहे. जे दशोपनिषदे आहेत ती वेदाची शिरोभाग अशी आहे. त्यामुळे मीमांसेमध्ये कुमारिल भट्टांनी सांगत असताना असं सांगितलं की जो कोणी पंडित वेदाच्या उपनिषदाचा, वेदाच्या अंतिम भागाचा, उपनिषदांचा अध्ययन न करिता वेदांचं अध्ययन करतो तो वेदाचा शिरच्छेद केल्याचा पातकी ठरतो. कुमारिल भट्ट म्हणजे तिथे अध्वर्य होते. त्यांची कथा अशी सांगितली जाते की शंकराचार्य आले. शंकराचार्यांनी त्यांचा काही चालू होता, तुषाग्नी हा प्रकार चालू होता त्यांचा. कुमारिल भट्ट तर ते वेदांताचं काही ज्ञान त्यांना हवं होतं. वेदांताचं ज्ञान घेण्यासाठी म्हणून ते तिथे काही शंकराचार्यांची त्यांना प्राप्ती झाली आणि शंकराचार्यांनी उपनिषदांचा जो मुख्य अर्थ आहे, वेदाचा जो मुख्य अर्थ आहे, तो चर्चेतून त्यांना पटवून दिला. आणि चर्चेतून त्यांना पटवून दिल्यानंतर त्यांना ते ज्ञान झाल्यानंतर त्यांनी हा उद्घोष केला की बाबा हे उपनिषदे जी आहेत ते उपनिषदांचं जे ज्ञान आहे ते अंतिम स्वरूपाचं आहे, मुख्य स्वरूपाचं आहे. आणि असं ज्ञान झाल्यानंतर संपूर्ण देहासक्ती त्यांची संपली आणि संपूर्ण देहासक्ती संपल्याचं त्यांनी एक द्योतक दिलं. तुषाग्नीच घेतला त्यांनी. देह स्वतः जळवून टाकला. तुषाग्नी म्हणजे गवताच्या काड्या, त्या काड्या पेटवल्या आणि त्याच्यामध्ये ते जाऊन बसले की हा देह अनात्म पदार्थ असल्यामुळे त्याच्यामध्ये माझं कोणतंही ममत्व नाही अथवा मी तो नाही, मी देह स्वरूप नाही. देह तादात्म्य संपूर्ण त्यांचं संपून गेलं आणि मी कोण आहे याची त्यांना ओळख पटली. आणि त्या ओळखीतून आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर त्यांनी तुषाग्नी घेतला आणि देह पूर्णपणे संपून दिला. आणि ते करीत असताना त्यांनी हा उद्घोष केला की उपनिषद ही मुख्य स्वरूपाची आहे. शंकराचार्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान हे मुख्य स्वरूपाचं आहे, अंतिम स्वरूपाचं आहे आणि तेच सर्व जीवांना मंगलकारक अशा स्वरूपाचं आहे. तर त्या उपनिषदांचा उदो अशा मोठमोठ्या पंडितांनी केला. वेदांनीही त्याचा उपनिषदांचा उदो केला आणि स्वतःचा ठिकाणी शिरोभाग म्हणून त्याचा स्वीकार केला. असे जे उपनिषद आहेत ती उपनिषद अध्यात्मशास्त्रामध्ये, तत्वज्ञानाच्या शास्त्रामध्ये प्रस्थानांमध्ये येऊन बसलेली आहेत की जे आपल्या स्वरूपापर्यंत घेऊन जाण्यासाठी समर्थ आहेत. जो समर्थ असेल तोच या ठिकाणी येऊ शकेल, असमर्थ येऊ नाही शकणार. स्वात्मस्वरूपाची यात्रा, स्वात्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्याची जी यात्रा आहे, जो परमार्थ आहे, त्या परमार्थाच्या पथावर चालत असताना समर्थाची गरज लागते. ते समर्थपणाने कोण समर्थ आहे इथे
तर ते उपनिषद आहेत, म्हणून प्रस्थानामध्ये ते एक आहेत. दुसरं प्रस्थानामध्ये सांगितलं जातं अध्यात्मशास्त्रामध्ये भगवद्गीता, जी स्वतः भगवंतांनी कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला सांगितलं. पुढे आहे ब्रह्मसूत्र. व्यास महर्षींनी अद्वैत तत्वज्ञान सांगत असताना सगळ्या वेदांचा निष्कर्ष सार रूपामध्ये, सूत्र रूपामध्ये त्या ठिकाणी मांडला. हे 3 आहेत, हे प्रस्थान आहे. म्हणजे हे घेऊन जाण्यासाठी समर्थ आहे, हे ज्ञान करून देण्यासाठी समर्थ आहे. परस्थीयते अनेन प्रस्थान, ते घेऊन जाण्यासाठी, प्रतिष्ठित करण्यासाठी, स्वात्मस्वरूपामध्ये सुलभ रीतीने योग्य अशी प्रतिष्ठा करण्यासाठी जी समर्थ आहेत ती हे 3 आहेत. उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. हे 3 असल्यामुळे हे प्रस्थान आहेत. एक एक प्रस्थान आहे. हे 3 असल्यामुळे त्याला प्रस्थानत्रय असं म्हटलं गेलं. या अध्यात्मशास्त्रातली, तत्वज्ञानामधली ही 3 प्रस्थानत्रय. तशी वारकरी सांप्रदायिक प्रस्थानत्रयी सुद्धा सांगितली जाते. एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी आणि तुकाराम महाराजांचा गाथा, हे प्रस्थानत्रयी. म्हणजे याचा अभ्यास आपण केला असता वारकरी सांप्रदायिक तत्वज्ञानाचा अभ्यास आपला होतो. दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्राचा अध्ययन केला असता सर्व वेदांत शास्त्राचं अध्ययन आपलं होतं. शास्त्र काय आहे हे कळायचं असेल, कळवून घ्यायचं असेल तर यांचा अभ्यास केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही राहत. यांचाच अभ्यास आपल्याला करावा लागतो. तशी एक बृहत प्रस्थानत्रयी म्हणून सुद्धा आहे. फार प्रचलित जरी नसेल तरी बृहत प्रस्थानत्रयी म्हणून सुद्धा आहे. बृहत प्रस्थानत्रयीमध्ये तत्वप्रदीपिका 1, दुसरं खंडनखंड खाद्य 2 आणि अद्वैत सिद्धी हा 3, असे 3 पराकोटीचे वेदांताचे, पराकोटीचे असे ग्रंथ येतात. वादक ग्रंथ आहेत. हे खूप मोठी त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. याच्या पलीकडे आता कोणताही ग्रंथ तसा शिल्लक राहत नाही की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रांचा वादविवाद, खंडनमंडनपर चर्चा झालेली आहे. याच्या पलीकडे आता कोणतीही राहत नाही. सर्वोच्च हे जे ग्रंथ असतील हे बृहत प्रस्थानत्रयीचे. पण मुख्य रूपाने प्रस्थानत्रयी जी मानली जाते सगळीकडे आणि ज्याचं अध्ययन सगळ्यांना शक्य होऊ शकतं ते म्हणजे भगवद्गीता आहे, ब्रह्मसूत्र आहे आणि दशोपनिषदे ही आहे. ही मुख्य आहे, म्हणून ती या वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी आहे असं म्हटलेलं आहे. दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे यास वेदांत शास्त्राचे प्रस्थानत्रय म्हणतात. त्यावर भगवत पूज्यपाद श्री शंकराचार्य यांचे भाष्य असून त्या भाष्यानुसार अद्वैत सिद्धी, विवरण, भामती निबंध इत्यादी प्रकरण ग्रंथ मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा, वाचस्पती इत्यादी पंडितांनी लिहिले. ही काही माहिती आहे, ती माहिती आपण फक्त वाचून घेऊ. त्या सर्व ग्रंथांचे सार मनात घेऊन ज्या संस्कृत कळत नाही त्याचेकरिता जरूर तेवढ्या वेदांत शास्त्राचे प्रक्रियेचा सरणीचा भाग घेऊन विचारसागर नावाचा ग्रंथ हिंदी भाषेमध्ये पंडित निश्चलदासजींनी लिहिला. हा विचारसागर ग्रंथामध्ये काय आहे तर ह्या प्रस्थानत्रयीमध्ये जो वेदांत शास्त्राचा मुख्य भाग सांगितलेला आहे, जो मुमुक्षूंना कळण्यासारखा आहे, तो मुमुक्षूंना कळण्यासारखा भाग घेऊन, तिथली प्रक्रिया घेऊन, तिथली विचारसरणीला बाधा न आणता तिथली विचारसरणी घेऊन सोप्या भाषेमध्ये, ज्या संस्कृत कळत नाही, हे सगळे ग्रंथ संस्कृतमध्ये, उपनिषदे असो, भगवद्गीता असो, ब्रह्मसूत्र असो, हे सगळे संस्कृतमध्ये असलेले ग्रंथ आहेत. मग ज्या संस्कृतचं अध्ययन नाही त्यांनी काय केलं पाहिजे, त्यालाही हे प्रश्न सोडवायचे, त्यालाही आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचे, आत्मस्वरूपाचं ज्ञान त्यालाही करून घ्यायचंय. मग त्यांनी काय केलं पाहिजे, मग संस्कृतचं अध्ययन करून त्यांनी या ग्रंथांचं अध्ययन करायचं, हे थोडंसं मुश्किल आहे. हे काळामध्ये बसणारी गोष्ट होत नाही. कारण काय, एखादा जर वृद्ध आहे, 60-70 वर्षाचा आहे आणि त्याला अति तीव्र इच्छा निर्माण झाली आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची आणि अंतःकरणादी वगैरे शुद्ध आहेत त्याचे, हे विषय इथे घ्यायचे की त्याच्या सगळी तयारी झालेली आहे, पण वयोमर्यादा त्याची अशी आहे की त्याला आता, आणि संस्कृतही येत नाही, त्यांनी संस्कृत शिकावं, त्यांनी सगळं संस्कृतचं ज्ञान करून घ्यावं आणि संस्कृतचं ज्ञान करून घेऊन त्यांनी पुढे जावं आणि मग या तत्वज्ञानाच्या ग्रंथांचा अभ्यास करावा. याच्यात तो जाईल, त्याला ज्ञान होईल का नाही ही गोष्ट पुढची राहील. म्हणजे मग ते व्यर्थ होईल ना सगळं. मग काय केलं पाहिजे,
म्हणून निश्चलदासजींनी हा ग्रंथ हिंदी भाषेत आणला, हा आपल्यासमोर मराठी भाषेमध्ये आहे. तर त्या सगळ्या संस्कृत ग्रंथांचं, वेदांत शास्त्राच्या ग्रंथाचा सार मनामध्ये घेतला आणि तो सार जशास तशा प्रक्रिया घेऊन, तशीच विचारसरणी घेऊन या विचारसागरामध्ये तो गुंफित केलेला आहे. आता हे रहस्य त्याच्यामधून सांगितलेलं आहे. पुढे काही ओव्या या दिलेल्या आहेत, विचारसागराचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. त्या ओव्या आपल्याकडे ग्रंथ आहे, आपण त्या ओव्या पुन्हा बसल्यानंतर अध्ययन करीताना वाचा. आपण आता मंगलाचरणाला सुरुवात करूया. वस्तू निर्देश रूप मंगल, हेडिंग क्रमांक 2. वस्तू निर्देश रूप मंगल. मंगलाचरणाचे 3 प्रकार होतात. एक नमस्कार रूप असतं, एक आशीर्वादात्मक असतं आणि तिसरं वस्तू निर्देश रूप असतं. नमस्कार म्हणजे ईश्वराला, श्री गुरूंना नमस्कार. आशीर्वाद म्हणजे श्री गुरूंकडून शिष्याला, विद्यार्थ्याला केलेला आशीर्वाद. स्वस्ती श्री वटेशू, हे वटेशा तुझे कल्याण असो. चांगदेव 65 मध्ये हे केले. नमस्कार रूप मंगलाचरण. दासबोधामध्ये एक समास उघडायचे. त्या पहिल्या समासामध्ये नमस्कारच केलेला आहे. या देवतेला नमस्कार, त्या देवतेला नमस्कार, असं सगळं त्या ठिकाणी केलेलं आहे. ते नमस्कार रूप मंगलाचरण. इथे आहे ते वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. वस्तू, वसती ती वस्तू, जी आहे ती वस्तू, जी असते ती वस्तू, जिचं अस्तित्व आहे ती वस्तू, जे सत्य आहे ती वस्तू, जिची सत्ता आहे ती वस्तू. त्याचं निर्देशन करणं, जो आहे त्याचं निर्देशन करणं, जो सत्य रूप आहे त्याचं निर्देशन करणं, ज्याची सत्ता आहे त्याचं निर्देशन करणं, त्याच्याकडे बोट दाखवणं, त्याच्याकडे संकेत करणं, त्याचं ज्ञान करून देणं, ते वस्तू निर्देश रूप मंगलाचरणामध्ये हा प्रकार आहे. वस्तू निर्देश रूप मंगलाचरण. वस्तू म्हणजे काय हे सगळं आपण सांगितलं. हे कोण आहे, सत्य रूप कोण, सत्ता कोणाची, हे सगळं सांगत असताना सांगतात हे निर्गुण ब्रह्म हे एक आहे, त्याची ही सत्ता आहे. निर्गुण ब्रह्मात्वा बोधनम, असं वस्तू निर्देश रूप मंगलाचरण असतं. निर्गुण ब्रह्म आत्मा त्याचं बोधन करून देणार तो वस्तू निर्देश रूप मंगलाचरण असतं, असं सांगितलं गेलं. ते वस्तू निर्देश रूप मंगलाचरणाला सुरुवात करतो. मंगलाचरण कशासाठी करायचं याचा विचार अनेकांकडून अनेकांनी ऐकलेला आहे. मागेही एका प्रवचनामध्ये आपण त्याचा विचार केलेला. उदगीरला जे प्रवचन झालं त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. बहुतांश लोक याच्यातले ते ऐकतही होते. विघ्नध्वंसानुकूल व्यापार विशेषम मंगलाचरणम. विघ्नांचा ध्वंस व्हावा, ग्रंथाची परिसमाप्ती व्हावी, वक्त्याचं श्रोत्याचं कल्याण व्हावं. सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यम करवावहै. हे सगळं दोघांचं कल्याण व्हावं, दोघांना शक्ती प्रदान व्हावी, दोघांना ज्ञान मिळावं. या मग कोण आहेत हे दोघे, गुरु शिष्य, वक्ता श्रोता. दोघे म्हणजे दुसरे कोण घ्यायचे, हेच घ्यावे. जेवताना आपण म्हणतो ही गोष्ट निराळी, तिथे वाढणार आणि खाणार असेल पण इथे तो अर्थ नाही. आपण हे जेवताना म्हणतो ही गोष्ट निराळी, पंक्तीला ही गोष्ट म्हणतात ही निराळी आहे, पण त्याचा मुख्य अर्थ काय आहे. जो गुरु आहे, जो शिष्य आहे, जो वक्ता आहे, जो श्रोता आहे, उभयांचं कल्याण व्हावं आणि विषयाचं प्रतिपादन, विषयाचं आकलन आणि तो विषय, या सगळ्या गोष्टींची सांगड नीट बसावी, फलीभूत या सगळ्या गोष्टी व्हाव्या, याच्यासाठी म्हणून मंगल केलं जातं. मंगलस्य आचरणम. मंगल मुद्दामून केलं जातं. मंगलाचरण करायचं ते याच्यासाठी करायचं. सुरुवातीला याच्यासाठी म्हणून मंगलाचरण करायचं. त्यातला हा वस्तू निर्देश रूप मंगलाचरणाचा प्रकार इथे सांगितले. आपण त्याचं आत्ताच चिंतन केलं. पहिल्या ओवीमध्ये म्हणतात, जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. मंगलाचरण करीत असताना ग्रंथकार अशा काही चमत्कृत्या करतात की त्यामध्ये सुरुवातीला देवतेचंही मंगलाचरण होतं, देवतेचं स्मरणही होतं, ग्रंथाचा प्रतिपाद्य विषयही सांगितला जातो.
ग्रंथाची प्रयोजन सिद्धीही होते. या सगळ्या गोष्टी त्या पहिल्या ओवीमध्ये, मंगलाचरणामध्ये, मंगलाचरणाच्या अधिकरणामध्ये सगळ्या गोष्टी येऊन जातात. ती ग्रंथकारांनी केलेली चमत्कृती असते. सुरुवात करीत असताना ते म्हणतात, जो आनंद सत्य प्रकाश वस्तू निर्देश रूप मंगलाचरणे म्हणजे ब्रह्माचं मंगल केले, ब्रह्माचं चिंतन केलेलं आहे. अशुभा निराचेष्टे तनोति शुभ संततीम स्मृतिमात्रेण यत् पुंसाम ब्रह्मतन मंगलम परम, म्हणून ब्रह्माचं चिंतन करावं. म्हणजे अशुभ आहेत त्या अशुभांना ते घालवून टाकतं, शुभता वाढवतं. एक कशाने होतं? स्मरण मात्राने यत् पुंसाम ब्रह्मतन मंगलम परम, म्हणून ब्रह्माचं आम्ही चिंतन करतो. मग त्या ब्रह्माचं चिंतन करत असताना म्हणतात, जो आनंद सत्य प्रकाश. कोण्याही व्यक्तीचं, कोणत्याही वस्तूचं वर्णन करीत असताना दोन प्रकारे म्हणतात. एक त्याचं स्वरूप लक्षण सांगतात, एक तटस्थ लक्षण सांगतात. आता ते स्वरूप लक्षण सांगू लागले की जे कधीही न बदलणार आहे. आपल्याला आता ढोबळमानाने या मंगलाचरणाचा विवेचन करायचे, चिंतन करायचे. याच्यामध्ये काय काय लिहिले ह्याचा तर सगळा विचार सगळे. यावेळी आपला काही भाग याचा होईल तेवढी पुन्हा आपल्याला या मंगलाचरणाकडे यायचं आहे. तेवढे आपल्याला या मंगलाचरणामध्ये काय सांगितलेलं आहे ते समजेल. आत्ता सांगतोय की स्वरूप लक्षण जे कधीही बदलत नाही. मी गोरा आहे, स्वभाव कधी बदलेल का? नाही बदल. स्वरूप लक्षण, स्वरूप कधी बदलेल का? नाही बदलणार. ते स्वरूप लक्षण ते म्हणतात, जो आनंद सत्य प्रकाश, तो आनंद आहे, तो सत्य आहे आणि प्रकाश रूप आहे. आनंद सत्य प्रकाश विभू व्यापक आहे तो. इथपर्यंत झालं स्वरूप लक्षण. विभू म्हणजे व्यापक, सगळीकडे येतो. आधार नाम रूप असं म्हणताना तटस्थ लक्षण. याचे यावत जेवढी ही सगळी सृष्टी दिसते त्या सगळ्या सृष्टीमध्ये, सगळ्या सृष्टीचा जर विचार करायचा ठरला तर विचार करीत असताना आम्हाला असं लक्षात येतं की या सृष्टीमध्ये दोनच प्रकारे वर्णन करता येतं. एक तर या सृष्टीला काहीतरी नाव आहे आणि एक तर रूप. दोनच, एक वाचक आहे आणि एक वाच्य आहे. संपला विषय. दोनच, म्हणजे घट आणि घट नावाचा पदार्थ, एवढे दोनच या सृष्टीमध्ये आहेत. त्याला जो आधारभूत आहे, त्याला जो सत्ता प्रदान करणार आहे वा त्याच्यावर हे जे जगत आहे म्हणून तो आधारभूत आहे. हे तटस्थ लक्षण त्या ब्रह्माचा. जो आनंद, तो आनंद रूप आहे, तो सत्यरूप आहे, तो प्रकाश रूप आहे, तो विभू आहे आणि नामरूपाला आधार असा तो आहे. इथे आधार का शब्द वापरला? पुढे आपण त्याचं चिंतन करू. ज्यावेळी आधाराचं ज्ञान होईल, अधिष्ठानाचं ज्ञान होईल, त्यावेळी याचं चिंतन करू. इथे आनंद शब्द का वापरला? इथे सत्य शब्द का वापरला? आनंदानंतरच सत्य शब्द का वापरला? आनंद सत्यानंतरच प्रकाश शब्द का वापरला? त्याला जोडून विभू का घेतला? विभू घेतल्यानंतर मग नामरूप आधार का घेतला? सगळ्या गोष्टीचं चिंतन आपण पुन्हा करू. विशेष चिंतन करायचं आहे. याच्यामध्ये तो अर्थ दडलेला आहे. असा जो कोणी आहे, जो आनंद रूप आहे, म्हणजे परम प्रेमास्पदीभूत निरतिशय आनंद रूप, आनंद जो सत्य आहे, त्रिकाला बाध्यत्व आहे त्याच्या ठिकाणी. त्रिकाला बाध्यत्व, त्रिकाली अबाध्यत्व, अशा पद्धतीचा जो आहे तो सत्य. त्रिकालात ज्याचा बाध होत नाही, वर्तमान भूत भविष्य याच्यामध्ये ज्याचा बाध होत नाही. बाध होत नाही म्हणजे ते नाश पावत नाही. नाही असं होत नाही. प्रत्येक ठिकाणी आहे आहे असंच होतं. मी नाही असं कधी वाटतं? झोपल्यावर मी नाही असं वाटतं, उठल्यावर मी नाही असं वाटतं. अहम अस्मी सदा भाव. सदैव हा भाव, मी हा सदैव भाव आहे, मी आहेच आहे ना. तो नाही असं कोणत्याही कालामध्ये त्याचा बाध होत नाही. पण तो सत्य स्वरूप. सत्याची व्याख्या अध्यात्मशास्त्राने केली, तितकी कुणीच केलेली नाही. अरे मी बोलतो ते सत्य, अशी व्यवहारातली व्याख्या. वेदांत शास्त्र त्याला सत्य मानित. वेदांत शास्त्र म्हणतं जे त्रिकालात बाधित होत नाही ते सत्य, आणि जे त्रिकालामधल्या कोणत्याही कालात बाधित होतं ते मिथ्या आहे, ते असत्य आहे.
मी बोलतो ते सत्य, ही आपली व्याख्या, तो नाही सत्य. इथे सत्य सांगायचं. मग सत्य सांगत असताना म्हणतात त्रिकालाबाधित, कुठेही त्याचा बाध होत नाही, कोणत्याही कालामध्ये त्याचा बाध होत नाही. तो सत्य प्रकाश, प्रकाश रूप म्हणजे कोणावर अधीन नाही येतो. जशी पृथ्वी अथवा चंद्रमा हा सूर्यावर प्रकाशमान होण्यासाठी सूर्यावर अवलंबून आहेत, अन्याधीन आहेत, आणि हा अनन्य अधीन आहे. म्हणजे कोणावर अधीन नाही, तो स्वतः प्रकाश रूप आहे, स्वतः प्रकाशमान आहे, अनन्याधीन नाही, प्रकाश रूप आहे. म्हणजेच काय, ज्ञान रूप आहे. याचा अर्थ मुख्य काय आहे प्रकाशाचा, ज्ञान रूप आहे. विभू म्हणजे व्यापक. व्यापक म्हणजे काय सांगायचं, अहो तो परिच्छिन्न होत नाही कशाने. कशाने परिच्छिन्नता प्राप्त होते म्हणजे तुटकेपणा, संकोचितपणा, बाजूला काढलेपणा. हा कशाने होत असेल तर तो एक देशाने होतो. म्हणजे अमुक देशात अमुक वस्तू आहे म्हणजे ती तमुक देशामध्ये ती वस्तू नाही, बाजूला गेली. काल अमुक कालामध्ये एक होता, आता तो नाही. पूर्वी अमुक राजा होता, आता आहे का, गेला. राजेशाहीच गेली, राजा कशाला जातो, गेला, राजाही गेला. कालाने परिच्छिन्नता नाही. देश काल वस्तू याच्या परिच्छिन्न नाही. आता कशानेही परिच्छिन्नता त्याला प्राप्त होत नाही. याच्यानी तो रहित आहे. देश काल वस्तू या सगळ्यांनी तो रहित आहे, या भेदानी तो रहित आहे. प्रतियोगित्वाचा अभाव आहे. म्हणजे प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव आणि अत्यंत अभाव. कोणतेच भाव नाहीत, अभाव नाहीत, असा तो तो विभू. तो परिच्छिन्न होत नाही, जो संकोचला जात नाही, तो बाजूला काढता नाही येत. मी अमुक बाजूला काढून ठेवतो. एक घटातलं पाणी म्हणजे माठातलं पाणी फुलपात्राने मी बाजूला काढून ठेवलं, तसं त्याला बाजूला नाही काढून ठेवता येत. वाऱ्या आकाश जे पसरलेलं आहे सगळीकडं, त्या आकाशाला मी बाजूला काढून ठेवू शकतो का? त्याला मी बाजूला नाही काढून ठेवू शकतो. आकाश म्हणजे पोकळी, अवकाश, त्याला मी बाजूला काही काढून ठेवू का? नाही काढून ठेवतो. व्यापक आहे. तसे हे ब्रह्म व्यापक आहे. ब्रह्माच्या पुढे आकाश व्यापक नाही. आपल्या इथल्या सगळ्या व्यावहारिक जगतामध्ये सगळ्यात व्यापक आकाशच आहे. पोकळी सर्वत्र आहे, पुढे याचं चिंतन येणार. म्हणून मी आपल्याला आता आकाश हे उदाहरण दिलं. वास्तविक ते तिथे बसणार नाही, ते तिथे बसतच नाही, येणारच नाही. ते व्यापक अशा स्वरूपाचं सगळीकडे जे आहे, सर्वत्र समव्याप्त स्वरूपाचं जे आहे विभू आणि आधार नामरूप, असा जो कोणी आहे, आनंद रूप, सत्य रूप, प्रकाश रूप, विभू आणि नामरूपाला आधार जो आहे, त्या अशा परब्रह्म तत्वाला जाणायचं आहे. कशाने जाणावं, कशाने जाणलं जाऊ शकतं, जाणण्यासाठी माझ्याकडे काय आहे, मला ज्ञान करून घ्यायचे म्हणजे ज्ञान करून घेण्याची यंत्रणा माझ्या ठिकाणी काय, याचा विचार करा. मला ज्ञान कशामुळे होतं, कुणापासून होतं? वृत्ती आहे माझ्याकडे. माझ्याकडे जर वृत्ती नसलीच असती तर मला समोरच्याचं ज्ञान झालं नसतं. जसं की हा खांब आहे, या खांबाला शेजारच्या खांबाचं ज्ञान होतं का? वृत्तीच नाही त्याच्याकडे, मग त्याला ज्ञान काय आहे? त्याला ज्ञान नाही म्हणा. माझ्याकडे वृत्ती दिलेली आहे, मला समोरच्याचं ज्ञान होतं ना. म्हणजे ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य वृत्तीत आहे. स्थूल भाषेत बोलतो सुरुवातीला. वृत्तीचं प्रयोजन काय हे पुढे जाऊन आपल्याला लक्षात येईल. कारण का ती अज्ञानाचं निवारण करण्यासाठी आहे, हे मुख्य आहे. आत्ता मला ज्ञान वृत्तीने होत आहे. वृत्ती, माझ्याकडे वृत्ती आहे, प्रमाण वृत्ती आहे, की ज्याच्यामुळे मी सर्वांहून वेगळा स्वरूपाचा आहे. ब्रह्मज्ञान होण्यासाठी ही वृत्तीच आवश्यक आहे. ब्रह्मदेवानी मनुष्याची निर्मिती केली त्यावेळी त्याला मनुष्याकडे बघून आनंद का झाला असावा? भागवत सांग.
हात चांगले दिले, चेहरा चांगला दिला, पाय दिले, बलदंड आहे, सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो, नख आहेत त्याला, म्हणून ब्रह्मदेवाला आनंद झाला असेल काय? नाही. हा तर देह आहे, जसा प्राण्यांचा देह तसा मनुष्य नावाच्या प्राण्याचा देह. मग त्या देहाकडे बघून त्याला आनंद झाला असावा काय? नाही. भागवत म्हणतो की ब्रह्मावलोकधीषणम. अहो, ब्रह्मज्ञान होण्याचं सामर्थ्य त्या देहात आहे. ब्रह्माला जाणण्याचं, मला प्राप्त करण्याचं साधन त्या देहात आहे. म्हणून देवाला आनंद झाला. अहो, देवाला आनंद होतो म्हणजे सामान्य गोष्ट समजायची का? सामान्य गोष्ट नाही. माझ्या स्वरूपाला येऊन, मूल स्वरूपाला येऊन, अंशी जो मी आहे त्याच्याकडे यायचं सामर्थ्य या अंशामध्ये फक्त आहे. हे त्याला ज्ञान झालं. ते पाहिलं त्याने की नाही इथे आहे ते, ती प्रमाणवृत्ती दिली त्याला, ते ज्ञान साधन त्याला दिलं, ते ज्ञान यंत्र त्याला दिलं, म्हणून त्याला आनंद झाला. आता त्याचा विचार करावा लागेल. असा जो परब्रह्म, त्या परब्रह्माचा आम्हाला ज्ञान करून घ्यायचं असेल तर आम्हाला या वृत्तीचा, या बुद्धीचा विचार करावा लागेल की ही बुद्धी त्याला जाणते का? का जाणीत नाही? त्याचं उत्तर देतो, बुद्धी न जाणे. एकच गोष्ट आमच्याकडे आहे, बुद्धी. ती जे समोरच्याचं ज्ञान करून देण्याची आहे. इथे म्हणतात बुद्धी जाणत नाही. कसं करायचं आता? दुसरं काय आपल्याकडे? माझ्याकडे समोरची वस्तू खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपये आहेत. समोरची वस्तू मी घेऊ शकतो 1,00,000 रुपये, आणि त्या माणसाने सांगितलं, म्हणजे जो विकणार आहे त्याने सांगितलं 10,00,000 रुपये. आता काय करायचं? नाही, मी घेऊ शकत. मी घेऊ नाही शकत. बुद्धीच आहे माझ्याकडे. आता जर तो म्हणाला मला विकायचंच नाही, तो जर म्हणाला मला विकायचंच नाही, लाखो रुपये, करोडो रुपये असो, काय करायचं तुम्ही? व्यावहारिक वस्तूच्या संदर्भाने आपण बोलतो. या परब्रह्माचं ज्ञान आम्हाला करून घ्यायचं आहे. ज्ञान करून घेण्यासाठी आमच्याकडे एक साधन दिलं, बुद्धी. म्हणतात बुद्धी न जाणे अवघड, कठीण झालं. एकच आमच्याकडे अस्त्र, एकच शक्ती आमच्याकडे, एकच. अर्जुनाला मारायचंय, कर्णाकडे शक्ती अस्त्र एकच. गेलं ना विफल. आता अर्जुन जातो का? नाही जात. झाला, अमर झाला तो कर्णाच्या दृष्टीने. कर्णाच्या बुद्धीत अर्जुन अजूनही जिवंत आहे, कारण का अर्जुन जायच्या आधी कर्ण गेला. त्याच्या बुद्धीत त्याला जे ज्ञान होतं, अर्जुन आहे, संपला, आहे, जिवंत आहे तो, असं म्हणायला काय हरकत नाही. बुद्धी न जाणे, बुद्धी नाही जाणत. काय करायचं? पुढे सांगतात, आणि जाणे ही ते असं. अहो, जाणते, बुद्धी जाणीतही नाही आणि बुद्धीच जाणते. म्हणजे हे काय प्रकार आहे? म्हणजे बुद्धी जाणतही नाही म्हणता आणि बुद्धी जाणतेही म्हणता. हा काय प्रकार? हा वेगळा प्रकार झाला. नाही नाही, हे काहीतरी ह्याच्यामध्ये जी गोष्ट आहे ती सांगा. एक तर हे चुकीचं आहे असं म्हणा, नाहीतर ह्याच्यामध्ये लपलेली गोष्ट आम्हाला सांगा. एक तर चुकीचं म्हणा, कारण का दोन विरोधी गोष्टी सांगितल्या तुम्ही. बुद्धी न जाणे आणि बुद्धी जाणे, ही दोन विरुद्ध गोष्टी एका ठिकाणी तुम्ही कशा काय सांगू शकता? चुकीचं आहे ते. सांगतात असं की कोणती बुद्धी न जाणे? अरे बाबा, जी विषयी बुद्धी आहे, व्यावहारिक बुद्धी आहे, अशुद्ध बुद्धी आहे, पापाचरण करणारी आहे, मलविक्षेपाने युक्त आहे, अपुनीत अशा स्वरूपाची आहे, ती बुद्धी कशी काय जाणेल? जाणणार नाही बुद्धी. तिचं ते सामर्थ्यहीन बुद्धी आहे. बुद्धीचं सामर्थ्य शुद्धतेत असतं, अशुद्धतेत नसतं. सामर्थ्यवान बुद्धी कधी होते? प्रखर बुद्धी कधी होते? पुनीतता असेल, शुद्धता असेल तरच बुद्धी पवित्र होते. पवित्र धीचं हे लक्षण आहे. अशी जर बुद्धी नसेल तर ती बुद्धी न जाणे, आणि शुद्ध बुद्धी जी आहे ती बुद्धी मात्र जाणे. काय जाणते ती? त्या परब्रह्माला जाणते. काय येतो? कसा येतो? अपार शुद्ध परमात्मा मीची असे. वेळेची मर्यादा झालेली आहे. उद्या आपण याचं विशेष चिंतन करू. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
विठ्ठल विठ्ठल कुंडली वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद सद्गुरु गुंडा महाराज की जय. श्रीमद सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय. श्रीमद सद्गुरु नारायण महाराज की जय. श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय. आजपर्यंत घ्या म्हणजे वाटत काय ते टाइमच होऊन चालला